लातूरमधून एक मोठी बातमी येते आहे। हायटेक पद्धतीने मोटारसायकल चोरी करणारा सराईत आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। आरोपी चाकूर तालुक्यातील आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने रेणापूर बायपास रोडवर सापळा रचून आरोपीला अटक केली आहे। या आरोपीचं नाव आहे महादेव शिवाजी गरड, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याने लातूरसह पुण्यातील सिंहगड रोड आणि दाहेरी परिसरात मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपीकडून एकूण 6 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्याची किंमत सुमारे 1,70,000 रुपये आहे। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। मात्र एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, गुन्हेगार कितीही हायटेक असला तरी लातूर पोलिसांच्या हातातून सुटणार नाहीये, कारण तो कायद्याच्या हातातून सुटूच शकत नाही। आणि लातूर पोलिसांची कारवाई ही खूप मोठी जबरदस्त कारवाई झाली आहे। चला तर पाहू सविस्तर बातमी। सदर आरोपी महादेव गरड हा आधुनिक म्हणजे AI तंत्रज्ञान ह्याचा वापर करत असल्याची आम्हाला शक्यता वाटत आहे। त्या अनुषंगानेच त्यानं फेसबुक वगैरेवर ह्याच्यावर सेल करायचा प्रयत्न केलेला आहे। तशा पद्धतीने सेल केलेला आहे, त्याही गोष्टी आमच्याकडे निघालेल्या आहेत। तर त्या अनुषंगाने पुढचा तपास चालू आहे की त्यानं या व्यतिरिक्तही इतर ठिकाणच्या काही गोष्टी केलेल्या आहेत, त्याही गोष्टी बघणं चालू आहे। गुरुवारीपासून लातूर शहरामध्ये युनिकॉर्न मोटरसायकल चोरी जात होत्या। त्या अनुषंगाने माननीय SP तांबे सर, माननीय ॲडिशनल SP चव्हाण सर आणि पोलीस निरीक्षक बावकर सर यांनी आम्हाला पथक नेमून तपासाच्या सूचना दिल्याने आम्ही घटनास्थळाला भेट दिली। घटनास्थळातून आम्हाला विशिष्ट पॅटर्न लक्षात आला, त्याच्यावरून तो आरोपी ट्रेस केला असता आरोपी मिळून आला। आरोपीकडे चौकशी केली असता त्याने लातूरच्या पूर्वी तो पुण्याला शिक्षणासाठी राहिला होता, तो उच्च शिक्षित तरुण आहे। तो शिक्षण घेत असताना त्याने यापूर्वी पुण्यालाही युनिकॉर्न मोटरसायकल चोरलेल्या आहेत। आपल्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये चोरलेल्या 5 मोटरसायकल रिकवर करण्यात आलेल्या आहेत। पुण्यामध्ये चोरलेली 1 मोटरसायकल आणि याच्या व्यतिरिक्त इतर 5 मोटरसायकल चोरल्याचे गुन्हे उघडकीस झालेले आहेत। तर पुण्यामध्ये चोरलेला मोटरसायकल हा तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे RC बुक बनवून तो फेसबुकच्या माध्यमातून विक्री करायचा आणि सदरचं विक्रीसाठी वापरलेलं अकाउंटसुद्धा बनावट होतं। तर त्या बनावट माध्यमातून विक्री करून तो कस्टमरला ब्लॉक करत होता। त्याच्यानंतर त्याला ताब्यात घेऊन आता शिवाजीनगर पोलीस स्टेशनला हँडओव्हर करण्यात आलेला आहे। पुढील तपास करत आहोत। गाड्या चोरींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता